सकाळी आलेली जॉर्ज फर्नांडिस यांचं आज निधन झालेलं आहे। माजी संरक्षण मंत्री, कामगार नेते आणि एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची ओळख आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईच्या कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। एनडीएचे निमंत्रक सुद्धा होते। मागल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते। बिहारच्या राजकारणावर जॉर्ज फर्नांडिस यांनी एक मोठी आणि वेगळी छाप पाडली होती। बिहारमधील मुझफ्फरपूर हा जॉर्ज फर्नांडिस यांचा मतदारसंघ होता। 1977, 1980, 1979, 1991 आणि 2004 असे 5 वेळा ते निवडून गेलेले आहेत। मुझफ्फरपूरमधून मात्र लोकसभेमध्ये पहिल्यांदा ते गेले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून। 1967 साली काँग्रेसचे त्याकाळचे बडे नेते सखा पाटील यांचा पराभव करून त्यांनी लोकसभेमध्ये प्रवेश केला। खरं तर जॉर्ज फर्नांडिस यांचं सार्वजनिक जीवन जे आहे ते त्यांच्या 19व्या वर्षापासूनच सुरू झालं। मंगलोरमधल्या हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचं काम त्यांनी वयाच्या 19व्या वर्षीच केलं। आणि शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या सोबत आहेत। जोशी सर, एक मोठा कामगार नेता, लढवय्या नेता आपल्यात नाहीये। माझे आणि जॉर्जचे संबंध फार जवळचे होते। लोकसभेत आम्ही बरोबर काम केलं आणि त्यामुळे त्यांना वेळोवेळी ऐकण्याची संधी मला मिळाली। हा केवळ कामगार नेता होता असंच नाही, ते एक उत्तम योद्धा होता। अगदी। आणि यांनी देशाला कामगारांचं नेतृत्व कसं करावं याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला। त्याच्यापासून निष्ठा आणि पराक्रम या 2 गोष्टी जरी आपण शिकलो तरी बरंच मोठं कार्य होईल। जॉर्ज फर्नांडिस सरचा नेता क्वचित होतो आणि म्हणून त्यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो। ईश्वर हुतात्म्याला शांती देव एवढीच प्रार्थना करतो। जोशी सर, जॉर्ज फर्नांडिस यांचा आणि तुमचे चांगले संबंध होते। संसदपटू, उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द चांगली राहिलेली आहे। संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द एक जबरदस्त राहिली आहे। या सगळ्यामध्ये तुम्हाला त्यांची काय आठवण सांगता येईल का, एक असा अविस्मरणीय प्रसंग? माझ्याजवळ आठवणी आहेत बऱ्याच आणि त्या सगळ्या सांगणं शक्य नाही। एक आठवण परंतु मी बघितलेली आहे ती शिवाजी पार्कची एक सभा, त्या सभेमध्ये जॉर्ज फर्नांडिस भाषण करत होते आणि सभा तुडुंब भरली होती। त्यांचं भाषण हे फक्त कामगारांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या भाषणाला पार्श्वभूमी होती ती देशहिताची होती। आणि म्हणून कामगारांचं काम करताना देशाचाही विचार करावा हा एक वेगळा विचार त्याने दिला। त्यामुळे मला त्यांच्याबद्दल सदैव आदरच वाटला। अगदी धन्यवाद जोशी सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या सोबत होते। तर फक्त नेता नाही तर जॉर्ज फर्नांडिस हा योद्धा होता असं जोशी सर म्हणाले। संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं सार्वजनिक जीवनासाठी, कामगारांच्या लढ्यासाठी वेचलेलं आहे। वयाच्या 19व्या वर्षापासून त्यांनी सार्वजनिक त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली। सुरुवातीला त्यांनी मंगळूरमध्ये हॉटेल आणि वाहतूक व्यावसायिकांची एक संघटना बांधण्याचं काम केलं आणि त्यानंतर मात्र 1949 मध्ये जॉर्ज फर्नांडिस नोकरीच्या शोधामध्ये मुंबईत आले आणि पुढे मग त्यांचा परिचय जो आहे, संपर्क जो आहे तो कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या ते संपर्कात आले आणि जॉर्ज यांच्या विचारांवर डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता। 1974 मध्ये भारतातले सगळ्यात मोठ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप त्यांनी पुकारला होता। जब वो डिफेंस मिनिस्टर हुए उसके बाद काफ़ी कंट्रोवर्सीज भी उनका पीछा करती रहीं। उनकी ज़ाती ज़िंदगी में भी काफ़ी
टर्मोइल्स रहे, लेकिन ये किसी भी की भी ज़िंदगी में हो सकता है। बहरहाल जॉर्ज फर्नांडिस जी का जो निधन है वो एक ऐसे युग का चले जाना है जिसने देश की पॉलिटिक्स पर बहुत अच्छी और गहरी छाप छोड़ी है। डिफरेंसेस ऑफ ओपिनियन उनके साथ हमारे भी थे, लेकिन मैं कहूँगा कि वो एक ऐसे लीडर थे जो ईसाई होने के बावजूद कभी किसी एक धर्म के लीडर नहीं कहे गए, बल्कि उन्हें हमेशा एक नेशनल लीडर का दर्जा मिला। और मैं समझता हूँ देश की पॉलिटिक्स में ये चीज़ बहुत बड़ी बात है।